Ace23 पे पाओ जीतने का मजा। ऐप डाउनलोड करो और जीतो एक्साइटिंग वेलकम बोनस। This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. आत्ताची घडामोड अशी आहे की रत्नागिरी सत्र न्यायालयाकडनं नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आलेला आहे। हा तोच परिसर आहे, ही तीच खोली आहे जिथे सध्या नारायण राणे, भाजपचे नेते नारायण राणेंची दोन्ही मुलं निलेश राणे, नितेश राणे उपस्थित आहेत। पोलीस अधीक्षक आतमध्ये गेलेत, त्यांच्याशी चर्चा करतात। नेमकं काय घडतंय विजय आपल्याला सांगेल। विजय, ज्ञानदा, आत्ता जर बघितलं या ठिकाणी तर पोलीस आतमध्ये गेलेत। पोलिसांच्या बरोबर आणखी 2 पोलीस अधिकारी आहेत, ते या रूममध्ये पोहोचलेले आहेत आणि ते चर्चा करत आहेत। आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे की राणेंना अटक करण्यासंदर्भातली, कारण पोलिसांनी पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि केवळ चर्चा सुरू आहे की कुठल्याही कायदा आणि सुव्यवस्थेचं बिघडू नये याच्यासाठी चर्चा आहे त्या खूप वेळापासून सुरू होत्या। साधारण 1 तासपासून चर्चा सुरू आहेत त्या केलेल्या आहेत। पोलीस अधीक्षक असतील यांची चर्चा प्रसाद लाड आहेत, त्याचबरोबर आमदार नितेश राणे, निलेश राणे यांच्यासोबत चर्चा आहे ती सुरू झालेली आहे। दुसरं जर महत्त्वाचं बघितलं तर नारायण राणे ज्यावेळी कार्यक्रम संपला त्यावेळीपासून याच रूममध्ये बसून आहेत आणि ते काही कागदपत्र, काही नागरिक आहेत ते त्या ठिकाणी कागदपत्र घेऊन गेले, त्यावरती देखील काही चर्चा आहे ती आतमध्ये झालेली आहे। नेमकं काय घडतं, कारण पोलीस अधीक्षक आहेत ते कुठलीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही आहेत, कारण काही वेळ थांबा अशा पद्धतीचं त्यांच्याकडून सांगण्यात येते। मात्र अगदी काही वेळामध्ये ज्ञानदा जर बघितलं आपण तर पोलीस या ठिकाणी कारवाई करू शकतात। पोलीस अधीक्षक आहेत, त्याचबरोबर काही महत्त्वाचे पोलीस अधिकारी आहेत ते या रूममध्ये गेलेले आहेत, रूमच्या जवळ आहेत ते येऊन अधीक्षक आहेत ते प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना करत आहेत की पुढची नेमकी कशा पद्धतीनं मोहीम आहे ती असणार आहे। त्यामुळं जरी या ठिकाणी राणेंना अटक केलं असलं तरी इथून पुढे विजय थोडंसं थांबवते। विजय, आत्ताची माहिती ही मिळते की नारायण राणे यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे। नारायण राणे सध्या संगमेश्वर परिसरात आहेत। नवनाथ बन आपल्याला माहिती देतील। नवनाथ, ज्ञानदा, नारायण राणे यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे सुरू झालेली आहे। संगमेश्वर जवळ गोवेलकर गुरुजी नावाचा प्रकल्प आहे आणि त्याच प्रकल्पाच्या पाहणीसाठी नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान इथं आले होते, परंतु आले असताना याच ठिकाणी त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। या ठिकाणी रत्नागिरी पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त देखील आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, त्यानंतर 4 ते 5 ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि पुण्याचे पोलीस या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यानंतर रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक सुद्धा इथे थोड्या वेळापूर्वी दाखल झाले। ते दाखल झाल्यानंतर ते आता नारायण राणे, प्रसाद लाड, नितेश राणे या सगळ्यांसोबत चर्चा करतायत, त्यांच्यामध्ये एकमेकांसोबत संवाद सुरू आहे। त्यामुळं नारायण राणे यांना इथेच ठेवायचं की इथून पुढे घेऊन जायचं, त्यांना नेमकं काय सांगायचं याची सगळी प्रक्रिया ही दरवाजाच्या आड, बंद दरवाजाच्या आड सुरू आहे आणि तिथं हे सगळे प्रमुख नेते आहेत ते उपस्थित आहेत। हा जो प्रकल्प आहे हा गोळवेलकर गुरुजी यांच्या नावाने सुरू असणारा प्रकल्प आहे। नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा होती। नियोजित कार्यक्रमानुसार नारायण राणे या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आले होते। नारायण राणे दाखल झाले, इथे तिथल्या काही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते। ते संवाद साधत असतानाच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक देखील इथे दाखल झाले आणि ते दाखल झाल्यानंतर इथल्या घडामोडी वेगानं वाढल्या। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला। हायवेपासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर हा सगळा परिसर आहे। दुसऱ्या बाजूला हायवेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे आणि इकडे सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे। सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं ही जागा खूप उपयोगाची ठरू शकते, कारण आजूबाजूला कुठलं मोठं गाव नाही आणि इथे फारसे कार्यकर्ते जमू शकणार नाही। त्यामुळं अशा पद्धतीचंच ठिकाण निवडलं असल्याची चर्चा आता यानंतर सुरू झालेली आहे आणि एकूण सगळा पोलीस बंदोबस्त, भाजपचे कार्यकर्ते तुरळक पद्धतीने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त मात्र या ठिकाणी जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढे पोलीस या ठिकाणी आलेले आहेत। आजूबाजूचा जो परिसर आहे इथून लगेच कुठलेही कार्यकर्ते येण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळं पोलिसांनी मोठ्या शिताफीनं हीच जागा निवडली असावे का याच्याही बद्दल चर्चा केली जाते, कारण इथून संगमेश्वरला थोडासा जायला थोडंसं अंतर आहे ना। हा सगळा जो परिसर आहे याला तुम्हाला चालत यावं लागतं, साधारणतः 1 किलोमीटरपर्यंत चालत आल्यानंतर हायवेपासनं हा सगळा परिसर आहे। त्यामुळं त्यांना स्थानबद्ध करण्यासाठी
त्यांच्या भाजपवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा स्पेस खूप चांगला असेल याचा अंदाज पोलिसांना आला असावा. त्यामुळेच त्यांनी याच ठिकाणी त्यांना स्थानबद्ध केलेलं असू शकतं. आता ती प्रक्रिया सुरू आहे. याचबरोबर कोर्टाची दोन्ही बाजूला म्हणजे कोर्टाची लढाई सुद्धा दुसऱ्या बाजूला लढली जाते की जर का पोलिसांनी खरंच अटक केली तर कोर्टामध्ये कशा पद्धतीनं सगळी प्रक्रिया हाताळली जाईल, हायकोर्टामध्ये जायचं का, सुप्रीम कोर्टामध्ये जायचं का, याचाही खल सुरू आहे. म्हणजे दोन्ही आघाड्यावर एका बाजूला इथे ताब्यात घेतलं किंवा हाऊस अरेस्ट केलं तर कोर्टामध्ये जाऊन त्यांना दिलासा मिळू शकतो का, याचाही प्रयत्न म्हणजे कायदेशीर आणि अशा दोन्ही बाजूचा प्रयत्न आहे. साधारणतः 2:45 वाजले, 3 वाजता कोर्टाचं कामकाज पुन्हा सुरू होईल आणि तिकडेही काही दिलासा मिळतो का याचा अंदाज नारायण राणे आणि भाजपकडून घेतला जाणार आहे. परंतु आता जर का या क्षणाला जर नारायण राणेंना ताब्यात घेतलं तर नरेंद्र मोदी यांची जन आशीर्वाद यात्रा रोखली आणि ती ठाकरे सरकारने रोखली हा संदेश जाईल. हाही संदेश खूप महत्त्वाचा आहे. नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून नारायण राणे यांनी काढलेली जन आशीर्वाद यात्रा ठाकरे सरकारने रोखली हाही संदेश जाईल. त्यामुळे हा संदेश दिला जाऊ देतो की अजून पडद्याआड काही घडामोडी घडतात आणि नाट्यमय घडामोडी घेऊन ही यात्रा पुन्हा पुढच्या टप्प्यावर जाते हे बघावे लागेल. नियोजित वेळेनुसार 10 ते 15 मिनिटं फक्त इथं यात्रा थांबणार होती आणि 15 मिनिटांनंतर लगेच पुढच्या मार्गक्रमणासाठी ही यात्रा जाणार होती. परंतु ज्ञानदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी गेल्या 1 तासापासून नारायण राणे याच ठिकाणी याच बंद खोलीमध्ये आहेत. प्रसाद लाड, नितेश राणे, निलेश राणे हे देखील इथे पोहोचलेले आहेत. आधी नितेश राणे नव्हते, निलेश राणे नव्हते, परंतु तेही या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पोलिसांशी आता चर्चा होते. नेमकं काय केलं जातं, पोलीस ताब्यात घेऊन जातात का इथेच त्यांना ठोकलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. सगळ्या घडामोडी आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे, कमांडो सुद्धा आलेले आहेत आणि या सगळ्या पोलीस बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर इथे मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकूणच काही क्षणामध्ये नारायण राणे इथून बाहेर येऊ शकतात. पोलीस अधीक्षक आहेत तेही या ठिकाणी आहेत. आपण त्यांना संवाद साधण्याचा बघूया. सर काय प्लीज आपण त्यांना विचार सर नेमकं काय झालं. गर्ग साहेब मला वाटतं नारायण राणे यांना कदाचित इथून आता घेऊन जाऊ शकतात कारण माध्यमांना दूर केले जातं. गर्ग आहेत इथले पोलीस अधीक्षक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. कदाचित याच ठिकाणून कारवाई केली जाऊ शकते. पोलीस मात्र या सगळ्या गर्ग जे आहेत IPS अधिकारी आहेत ते या सगळ्या कारवाईबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत, काही बोलत नाहीत आणि पोलीस बंदोबस्त लावायला सांगतात, माध्यमांना दूर हटायला सांगतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की कारवाई कदाचित केली जाऊ शकते. त्यामुळे इथूनच कारवाई केली जाते का इथून पुढे यात्रा जाऊन पुढे कारवाई केली जाते हेही बघावं लागेल. परंतु ज्या पद्धतीनं पोलिसांचं बॅरिकेडिंग आणि सुरक्षा तैनात करण्यात आली त्या पार्श्वभूमीवर बघता की काही घडामोडी काही हालचाली नक्कीच या ठिकाणी घडत आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडनं मात्र नेमकी कुठलीच माहिती अधिकृत माहिती मात्र माध्यमांना दिली जात नाही. माध्यमांपर्यंत कुठलीही इन्फॉर्मेशन पुरवली जात नाही. आपण गर्ग जे आहेत SP त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. सर नेमकी काय प्रक्रिया सुरू आहे. सर नेमकी काय प्रक्रिया. पोलिसांकडनं माहिती दिली जात नाही. पोलीस माहिती देण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यांची प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि या सगळ्या घडामोडी बघता मला वाटतं ही कारवाई होऊ शकते. त्या ठिकाणी पोलिसांची दुसरी एक टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झाली आणि पोलिसांची दुसरी टीम सुद्धा इथे पोहोचलेली आहे. त्यामुळे कदाचित इथूनच कारवाईला सुरुवात होऊ शकते. नेमकं काय होतं हे आता बघावं लागेल. ज्ञानदा नवनाथ, कारवाई तर सुरू झाली आहे हे हालचालींवरनं स्पष्ट होत आहे. याची शक्यता कितपत की राणेंना इथे स्थानबद्ध केलं जाईल आणि जर का त्यांना पोलिसांनी आपल्यासोबत नेलं तर त्यांना रत्नागिरीला नेलं जाईल का अन्यत्र कुठे हलवलं जाईल याबद्दलची काही माहिती मिळू शकते का. ज्ञानदा घडामोडी बघता स्थानबद्ध केली जाईल याची शक्यता कमी दिसते कारण पोलीस आहेत ते मुवमेंट करण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत. मुवमेंट करून राणेंना इथून दुसरीकडे घेतलं जाऊ शकतं कारण ज्या पद्धतीचा पोलीस बंदोबस्त वाढलेला आहे आणि एकूण बॅरिकेडिंग वाढलेले आहे आणि माध्यमांना इथून दूर केलं जाते. त्याचा अर्थ नारायण राणे यांना या ठिकाणून बाहेर काढण्याचे प्रयत्न नक्कीच केले जातील आणि नारायण राणे यांना बाहेर काढून रत्नागिरीच्या दिशेने घेऊन गेलं जातं
का नियोजित यात्रा पूर्ण केली जाते किंवा नाशिक किंवा पुणे पोलीस अशा ठिकाणी घेऊन घेतलं तर याचा कुठलाही अंदाज इथं बांधणं खूप कठीण आहे, कारण पोलीस कुठलीही माहिती दिली नाहीत. गर्ग IPS अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण 2-3 वेळा बोलण्याचा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांना माहिती विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी या संदर्भातली कुठलीही माहिती आत्तापर्यंत तरी दिलेली नाही. परंतु इथं ज्या घडामोडी घडतायत, ज्या पद्धतीची मूवमेंट होते, ज्या पद्धतीच्या हालचाली घडतायत ते बघता पडद्याआड आणि बंद दरवाजाच्या आड बऱ्याच घडामोडी घडतायत आणि त्या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जो बंदोबस्त वाढवलाय तोही बंदोबस्त शंका निर्माण करणारा आहे. त्यामुळं नेमकं काय केलं जातं, कारवाई होते का, की यात्रा सुरळीतपणे पुढे केली जाऊ देते, हे आता पाहणं महत्वाचं आहे. ज्ञानदा, आणखी एक मुद्दा असा आहे की पुणे पोलीस आणि नाशिक पोलीस दोन्ही पोलिसांची पथकं नारायण राणेंवरती कारवाई करण्यासाठी निघालेली आहेत. पोलिसांच्या या तुकड्या कुठवर पोहोचल्यात याची काही माहिती मिळाली आहे का? नाडदा, पुणे आणि नाशिकवरनं दोन्ही तुकड्या ह्या मध्यरात्रीच नाशिकची तुकडी निघाली होती, ती मला वाटतं रस्त्यातच असेल, कुठल्याही क्षणी ती इथे येऊ शकते. पुण्याची तुकडी काही क्षणामध्ये इथे दाखल होईल, परंतु रत्नागिरी पोलिसांची मदत घेतल्याशिवाय नारायण राणेंवर कारवाई करणं शक्य होणार नाही. त्यामुळे या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांची मदत घेतली जाते. रत्नागिरी पोलीस मोठ्या प्रमाणात इथे दाखल झाले आणि रत्नागिरी पोलिसांच्या बंदोबस्तामध्येच ही सगळी कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे नेमकं त्यांना नाशिकला घेऊन जातलं, पुण्याला घेऊन जातात की रत्नागिरीला, की जन आशीर्वाद यात्रा सुरळीतपणे पुढे ठेवली जाते, हे अगदी काही वेळामध्ये प्रेक्षकांना आणि सगळ्या माध्यमांना स्पष्ट होईल. परंतु त्याआधी ज्या पद्धतीच्या घडामोडी घडतायत, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त येतोय, हालचाली वाढतायत, कार्यकर्त्यांना पांगवलं जातं, पोलीस माध्यमांना त्या दरवाजापर्यंत जाऊ देत नाहीत, नेत्यांशी संपर्क होऊ देत नाही, हे सगळी घडामोड बघता मोठ्या काही घडामोडी येत्या काही क्षणामध्ये होऊ शकतात. आता नारायण राणे बाहेर येतील, नवनाथ, हा आसपासचा परिसर पण तू जरा दाखवशील की आसपासचा परिसर नेमका कसा आहे, किती मोठा बंदोबस्त आहे, कोण कोण उपस्थित आहे, हा परिसर तू दाखवशील? गाडीमधनं घेऊन घेतलं जातं का दुसऱ्या गाडीमध्ये घेऊन घेतलं जातं, हेही बघायला पाहिजे. नानदा, हा नवनाथ, मी तेच म्हटलं की आसपासचा परिसर, कारण हा थोडासा म्हणजे गावाच्या एका बाजूला असलेला परिसर आहे. इथे आसपास सध्या पोलिसांची सुरक्षा कशी आहे, गाड्यांचा किती मोठा ताफा इथे सध्या तैनात आहे, ही दृश्यही तू दाखवशील प्रेक्षकांसाठी? हो, हा ज्ञानदा, नक्कीच प्रेक्षकांना दाखवूया. हा जो प्रकल्प आहे हा गोळवेलकर गुरुजी नावाने हा प्रकल्प चालवला जातो. संघाच्या वतीने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने हा प्रकल्प चालवला जातो आणि हा प्रकल्प आहे तो हायवेच्या 1 किलोमीटर आहे. इथून रत्नागिरीचा जाणारा जो हायवे आहे तिथून 1 किलोमीटर परिसर आहे आणि हा डोंगरावर सगळा प्रकल्प आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.